मराठा समाजाला राज्य सरकारनं आरक्षण दिलेलं आहे। हे 10% आरक्षण 26 फेब्रुवारी पासून लागू झाले। राज्य सरकारनं 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन यासाठी बोलावलं होतं। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण ओबीसी मधून मिळावं अशी मागणी होती। मात्र सरकारतर्फे 10% स्वतंत्ररित्या हे आरक्षण देण्यात आलेलं आहे। हे टिकणारं आरक्षण असल्याचा सरकारचा दावा आहे। यासाठी ट्रिपल टेस्टची परीक्षाही पास केल्याचं सरकारनं म्हटलंय। मात्र याला जरांगे पाटील यांनी विरोध केलाय। काय आहे ही विरोध करण्यामागची कारण? आधीही स्वतंत्ररित्या मराठ्यांना आरक्षण देण्यात आलेलं होतं, त्याचं काय झालं? आत्ताच्या आरक्षणात नेमक्या तरतुदी तरी काय आहेत? त्याचबरोबर ट्रिपल टेस्ट म्हणजे काय हे पाहावं लागणार आहे। या व्हिडिओमध्ये या सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। नमस्कार, मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईव्ह। 26 फेब्रुवारी 2024 पासून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण लागू झालं। शिक्षण तसंच सरकारी नोकरीसाठी याचा फायदा होणार आहे। हे आरक्षण आता तिसऱ्यांदा मिळतंय। सुरुवातीला पृथ्वीराज चव्हाण सरकारनं 16%, नंतर देवेंद्र फडणवीस सरकारनं 13% आणि आता एकनाथ शिंदे सरकारनं 10% आरक्षण देऊ केलंय। पण हे आरक्षण कोर्टात टिकेल का, की मागच्या वेळेसारखंच काहीतरी होणार अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। आरक्षणाला कोर्टात आव्हान केलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते, अशी वक्तव्य देखील होत आहेत। मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणावर प्रश्न उपस्थित करतायत। आरक्षण देण्यासाठी राज्यभर मागासवर्ग आयोगामार्फत सर्वेक्षण करण्यात आलेलं होतं। त्यानंतर त्याचा अभ्यास करून आयोगानं सरकारला शिफारस केली होती। आता या संदर्भातल्या अहवालावरच अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। आता या अनुषंगानं मराठा आरक्षणाच्या अहवालात काय काय बाबी समाविष्ट आहेत त्यावरती एक नजर टाकूयात। मागासवर्ग आयोगानं केलेल्या सर्वेक्षणानंतर मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहे हे सरकारनं मान्य केलंय। संविधानाच्या अनुच्छेद 342(क)(3) नुसार असा वर्ग म्हणून विनिर्दिष्ट करण्यात यावा। संविधानाच्या अनुच्छेद 15(4), 15(5) आणि 16(4) नुसार या वर्गासाठी आरक्षण असावं। लोकसेवा आणि पद, सरकारी नोकरी, शैक्षणिक संस्थांमधल्या प्रवेशाच्या संदर्भातल्या आरक्षणात मराठा समाजाला 50%हून अधिक मर्यादेत आरक्षण देण्यास प्राधिकार देणारी आयोगानं नमूद केलेली अपवादात्मक परिस्थिती आणि असाधारण स्थिती अस्तित्वात आहे। शैक्षणिक आणि सामाजिक मागासवर्गाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी लोकसेवा आणि घटनेच्या अनुच्छेद 30च्या खंड 1 मध्ये निर्दिष्ट केलेल्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांव्यतिरिक्त इतर शैक्षणिक संस्थांमधल्या प्रवेशासाठी तसंच आरक्षण देण्यासाठी कायद्याच्या माध्यमातून विशेष तरतूद आवश्यक आहे किंवा योग्य आहे। मराठा समाजाला शैक्षणिक सामाजिक मागास म्हणून विनिर्दिष्ट करण्यासाठी तसंच या वर्गाच्या उन्नतीसाठी त्यांना राज्यातल्या शैक्षणिक संस्थांमधल्या प्रवेशासाठी, जागांच्या आरक्षणासाठी आणि राज्याच्या अखत्यारीतल्या सेवा तसंच पदांमधल्या नियुक्त्यांसाठी, पदांच्या आरक्षणासाठी आणि त्यासंबंधी नवीन कायदा अधिनियमित करणं योग्य ठरेल अशी शासनाची एकूण भूमिका आहे। आता या सगळ्या टेक्निकल बाबी आपण बघितल्या। आता आधीच दिलेलं आरक्षण कोर्टात टिकलं नव्हतं। यावेळी सरकारनं या आरक्षणाला स्थगिती मिळू नये म्हणून कॅव्हेट दाखल केलेला आहे। सरकारनं माजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मागासवर्ग आयोग नेमला। त्याद्वारे सर्वेक्षण देखील त्या माध्यमातून करण्यात आलं होतं। यासोबतच न्यायमूर्ती गायकवाड, न्यायमूर्ती संदीप शिंदे, माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांचं सल्लागार मंडळ नेमलं। यांच्यामार्फत जे सर्वेक्षण झालं ते विधिमंडळाच्या पटलावरती देखील मांडण्यात आलेलं होतं किंवा विधिमंडळात मांडण्यात आलं होतं असं आपण म्हणूयात। सरकारनं हे आरक्षण देऊ केलं असलं तरी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांना ते मान्य नाहीये। याचं सरळ उत्तर हेच आहे की त्यांची मागणी ही नव्हती जी आता पूर्ण करण्यात आलेली आहे। त्यांचं म्हणणं काय होतं की मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मधून आरक्षण द्यावं। शिवाय सगळे सोयरेची देखील मागणी होती, त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी होती। पण यातून सरकारनं स्वतंत्र आरक्षणाचा मार्ग काढलेला आहे।
आता आक्षेप हाच आहे की न्यायालयात हे आरक्षण जे स्वतंत्ररित्या देण्यात आलेलं आहे ते टिकणार का? आता आधीच्या वेळी ज्या वेळेला आरक्षण देण्यात आलं होतं त्यावेळी सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं होतं, तर मराठा आरक्षणासंदर्भात ट्रिपल टेस्टची पूर्तता व्हायला हवी, कारण त्यानंतरच आरक्षणाची टक्केवारी ठरवता येईल असं कोर्टानं निरीक्षण नोंदवलं होतं. त्याचबरोबर मराठा समाजाची जी आकडेवारी समोर आलेली आहे त्यावरून या समाजाचं मागासलेपण सिद्ध होत नाही. शिवाय आरक्षणाची टक्केवारी देखील 50% वर गेलेली आहे आणि हे केवळ अपवादात्मक परिस्थितीमध्ये करता येऊ शकतं. मात्र अशी अपवादात्मक परिस्थिती सध्या तरी नाहीये असं त्यावेळी कोर्टानं म्हटलं होतं. आता कोर्टानं एक मुद्दा मांडला होता तो ट्रिपल टेस्टचा. ती नेमकी काय आहे? ट्रिपल टेस्ट म्हणजे काय, तर एखादा समाज शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास आहे की नाही हे तपासण्यासाठी मागासवर्ग आयोगामार्फत सर्वेक्षण करणं. सर्वेक्षणानंतर आयोगानं याविषयीचा इम्पिरिकल डेटा गोळा करणं आवश्यक आहे. यात आता 3 टप्पे महत्वाचे आहेत. कोणते बघा? एक म्हणजे आरक्षणासाठी स्वतंत्र आयोग नेमणं, दुसरं म्हणजे आरक्षणाचं प्रमाण निश्चित करणं आणि तिसरं म्हणजे आरक्षण 50% वर जाणार नाही याची दक्षता घेणं. एकूण आरक्षणासाठी 50% सीमा ओलांडणार नाही याची दक्षता तर घ्यायची आहेच आहे, पण ती आता ओलांडली गेलेली आहे. पण तरी देखील या सर्वांची दक्षता घेतली गेलेली आहे. मागच्या वेळच्या ज्या काही त्रुटी होत्या, ज्या काही चुका होत्या, ज्यामुळे आरक्षण रद्द झालं होतं, आता या त्रुटी सरकारनं दूर करण्याचा प्रयत्न केलाय असं सरकारतर्फे सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या बाबींचा विचार करता आरक्षण यावेळी तरी टिकेल अशी आशा या निमित्तानं व्यक्त होतीये. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा. आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.